तर तुम्ही म्हणाले आज काय श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे माझा डेली रुटीनचा. खूप सारं डेली रुटीन असतं माझं, पण आता जाऊ द्या. सकाळी माझं पहिलं उठलं की काम असतं की माझ्या मुलीला शाळेत पाठवायचं असतं. तिची शाळा खूप लवकर 6:30 वाजता तिला जावं लागतं. मग तिला टिफिन वगैरे बनवून दिला आणि तिचे केस वगैरे विंचरायचे चालू होते, तर त्यानुसार मला वेण्या वगैरे घालावं लागतात. त्यानंतर मुलगी शाळेत गेली की लगेच आहोंची तयारी चालू होते, का ते पण लवकरच जातात कामावरती म्हणजे 9:30पर्यंत जातात. सगळं आवरेपर्यंत ना त्यांचा टिफिन वगैरे दिला आणि मग त्यांना जाताना म्हटलं थोडंसं आपल्या माणसाला ना जाताना पण खुश केलं ना की मग काय होतं. त्यांना आधीच असं गॅलरीमधून जाऊन आहे ना त्याचं झूम करून व्हिडिओ काढत होते, ते चालले होते, तर त्यांना बाय करत होते. आता आहे ना सगळं झालं आणि संध्याकाळचं आहे बघा. मुलांचं हे चालू खूप दिवस माझ्या पाठी लागले होते की मम्मी आम्हाला काहीतरी पाहिजे. आता यांना काय सांगावं. तर मला आधी 1 तासभर येत ना ते मला भूक लागली जेवण तरी होतं, पण त्यांना जेवण अजिबात करायचं नव्हतं. त्याचं कारण पण तुम्हाला मी पुढं सांगते. आता तुमचीसुद्धा मुलं तुमच्यासोबत असं करतात का? त्यांना भूक आहे ना फक्त चपाती भाकरीची अजिबात लागत नाही आहे. त्यांना भूक वेगळ्या गोष्टीची लागते. आता ती वेगळी गोष्ट काय आहे ते तुम्हाला तर थोडंसं समजलंच असेल, पण एकदा जाऊ द्या म्हटलं. आता 1-2 महिन्यात ना मुलं अशी करतात आणि मग त्यांना आपण जास्त पण टाळू शकत नाही आणि बोलू पण शकत नाही. मग ते किती केलं ना तरी आपल्याला पण इच्छा होते आणि मुलांची पण इच्छा असते. तर ती गोष्ट कोणती आहे ते सांगते. आता मी ते तुम्हाला ना समोरासमोर बोलून सांगितलं होतं, पण साईडला काम चालू होतं, त्याचा आवाज खूप करत होता म्हणून मी आवाज म्यूट केला. तर आता बघा, मुलांना खायचं होतं मंचुरियन. तर मी त्यांना दोघांना सांगितलं होतं मी तुम्हाला मंचुरियन देणार, पण दोघांमध्ये एकच प्लेट देणार, तेवढंच तुम्ही खायचं. आणि गोळासुद्धा घेतला होता आणि तो गोळा माझ्यासाठी घेतला होता, पण आम्ही सगळ्यांनीच मिळून थोडासा गोळा घेतला. आणि ते आधी बोलले की मग आम्ही त्यांना दोघांच्या मध्ये ते बोलले हां ठीक आहे, कमी तर कमी, पण आम्हाला खायचंच आहे. ते म्हणून आम्ही काय केलं, मग थोडंसंच आहे ना एकच प्लेट मंचुरियन आणलं होतं. कारण एका प्लेटमध्ये मंचुरियनवर फक्त आणि फक्त 10च येतात. आता तुम्हाला माहिती आहे कुठेही जास्त देतात का मला माहीत नाही, पण इथे तर 10च देतात. आणि मग कशा आवडीने असं खातात, नुसतं खातात आणि त्यांना खूपच आवडतं. पण ते मुलांना ना बाहेरचं देणं चांगलं नाही. आणि त्यात मंचुरियनचा जो कलर आहे ना, जो कलर मिक्स करतात ना त्याच्यामध्ये, ते मुलांसाठी चांगला नाही आहे. त्याच्यामुळे मग ते त्यांना विचारत होते की ते बोलत होते ठीक आहे मम्मा, आजच्या दिवसच आम्ही खातो आहे, जास्तीचं काही खाणार वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं 1 प्लेट आहे, 10 खाल्ले तरी काहीच नाही होणार आहे. आणि असं पण नाही, खातातच इतकी मुलं, पण जास्त देणं पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे मागे एकदा घरी बनवलं होतं, त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती असेल, तुम्ही नक्की बघा. आणि मग त्यांना वाटलं की आता व्हिडिओ मी बंद करणार, त्याच्यामुळे ते बाय करायचे होते. पण नंतर माझ्या ना लक्षात आलं की गावाकडच्या ज्या थोड्याशा क्लिप होत्या ना त्या टाकल्याच नव्हत्या. तर म्हटलं ह्याच व्हिडिओमध्ये त्यासुद्धा टाकावं. ते गावाकडच्या म्हणजे आम्ही देवाला गेलो होतो ना त्यावेळेस. तर इथले आहे ना भाऊजी सगळे याच्या मागून जेवायला बसले होते. हे आहेत मोठे भाऊजी. मग त्यांच्या ताटात मटणच नव्हतं. मी ते म्हटले माझ्या ताटात मटण तरी वाढ आणि मग व्हिडिओ कर. मग मी त्यांना मटण वाढलं आणि मग व्हिडिओ करायला घेतला होता. आता मी भाऊजींना चिडवत होते की तुम्ही एकटेच होते, तुमचे भाऊ पण तुमच्यासाठी नाही थांबले. तर ते बोलले ठीक आहे चालेल, मी एकटाच जेवू शकतो. त्यांना म्हटलं मी आता हा व्हिडिओ तुमचा जाणार आहे ह्याला. तर ते नको बोलत होते. मग मी त्या दिवशी नाही टाकला होता हा व्हिडिओ. मग नंतर आम्ही घरी गेलो, शेतात गेलो होतो, निवांत अशा गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा मी भाऊजीला सांगत होते नाही मी आता तुमचा व्हिडिओ आहे टाकणार आहे. ते बोलले नको टाकू माझा व्हिडिओ, मी मस्त हाफ कपड्यावरतीच आहे असं वगैरे मला सांगत होते. तर मी म्हटलं नाही. त्यानंतर आहे ना पौर्णिमेला मस्त छान अशा पोळ्या केल्या, त्याचासुद्धा एक क्लिप होती, ते सुद्धा याच्यामध्ये टाकली. कशी पोळी फुगलेली आहे बघा, टम्म अशी पोळी फुगलेली आहे. तर ही टम्म अशी फुगलेली पोळी बनवायची असेल ना, तुम्ही माझ्या चॅनलवरती आपल्या यूट्यूबवरती एक रेसिपीचा ब्लॉग आहे पुरणपोळीचा, तो पूर्ण ब्लॉग बघा. कशी छान अशी टम्म फुगलेली बघा कुठेसुद्धा ह्याला. आणि मस्त अशी पोळी फुगली ना, ही अशी एकच वस्तू आहे किंवा एक पदार्थ आहे की फुगली की मनाला समाधान वाटतं. नाहीतर बाकीचे कोणी फुगलं तरी मनाला समाधान वाटत नाही. तर कसा वाटला पूर्ण ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा. बाय बाय.